शेतीचा बाण टोकरल्यावरून झालेल्या मागील भांडणाच्या रागातून व नेहमीच्याच किरकिरीमुळे तालुका अक्कलकोट शिवारातील शेताच्या शेजारील सिद्धाराम सुरेश कोतले, संगीता सिद्धाराम कोतले तिघेही राहणार घोळसगाव तालुका अक्कलकोट यांनी शशिकांत पांडुरंग कोळेकर वय 60 राहणार किरणनळ यांचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला। या प्रकरणी तिघांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यातील सिद्धाराम कोतले व संगीता कोतले यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। मयत शशिकांत कोळेकर यांच्या शेताशेजारी संशयित आरोपी कोतले यांचीही शेती आहे। सुरेश कोतले, सिद्धाराम कोतले हे सतत शेतीचा बांध टोकरतात अशी तक्रार कोळेकर यांची होती। यातूनच 2020 मध्ये मयताचा भाऊ नागनाथ कोळेकर यांनी सुरेश कोतले यांना मारहाण देखील केली होती। या प्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल आहे। त्यानंतर सर्व काही शांत होते, पण बांध कोरत असल्याचा संशय मयत व मयताच्या भावाला होता। मयत शशिकांत कोळेकर हा शेळ्या चरायला स्वतःच्या शेताकडे गेला होता। त्यावेळी बांधाजवळ जाऊन संशयित आरोपींकडे पाहत होता। त्यातून त्या तिघांनी शशिकांत कोळेकर याच्यावर कुऱ्हाडीने हातावर 2, छातीवर 1 आणि डोक्यात 1 असे 4 घाव घातल्याने फिर्यादीचे म्हणणे आहे। त्यातील डोक्यातील घाव जोरात बसला आणि त्यातच शशिकांत कोळेकर याचा मृत्यू झाला।